शहरातील गावदेवी मार्केटला काल पहाटे लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेला एक अग्निशमन दलाचा जवान आणि एका सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर अग्निशमन दलाच्या 2 जखमी जवानांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. काल संध्याकाळी त्यांनी गावदेवी मार्केटला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. यावेळेला त्यांनी गावदेवी मार्केटमध्ये झालेली आगीची घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या आगीत 2 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, असं शिंदे म्हणाले. तसंच झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन या मार्केटचं आणि ठाण्यातील इतरही मार्केटचं तातडीनं इलेक्ट्रिक ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जवानांना विम्याचे 12 लाख रुपये तातडीनं देण्यासोबतच पालिकेकडून प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात येतील, असंही त्यांनी जाहीर केलं. या आगीत व्यापाऱ्यांचे आणि गाळेधारकांचं मोठं नुकसान झालंय. अपरात्री आग लागल्यानं त्यांना सामानही बाहेर काढता आलं नाही, त्यामुळे मार्केट हे संपूर्णपणे आगीत जळून खाक झालंय. ठाणे पालिका आयुक्तांना हे मार्केट तातडीनं स्वच्छ करून त्यात इलेक्ट्रॉनिक्सचं काम पूर्ण करून येत्या 10 दिवसात व्यापाऱ्यांना पुन्हा व्यवसायासाठी हे गाळे हस्तांतरित करावेत, असे निर्देश दिलेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन घटनेत जखमी झालेल्या अग्निशमन दलाच्या 2 जवानांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळेला त्यांनी डॉक्टरांकडून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांचीही माहिती घेतली. यावेळेला त्यांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितलं. तसंच गरज लागल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात यावं, असेही स्पष्ट निर्देश दिलेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असं प्राथमिक अहवालानुसार आता तरी लक्षात येईल. चौकशी त्याची होईल आणि जे दोघं याच्यामध्ये सागर शिंदे आणि काळू गाडेकर, एक सुरक्षा रक्षक आणि एक अग्निशमन विभागाचा जवान, हे 2 लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले. ही अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे. त्या दोघांच्या परिवाराला ठाणे महापालिकेने प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे आणि जखमी जे आहेत त्यांना 1 लाख रुपये देण्याचा प्रत्येकी निर्णय घेतला आहे. आणि जे मृत्युमुखी पडलेत त्यांना त्यांच्या नातेवाईकांना अनुकंपाखाली नोकरी देण्याचा देखील निर्णय झाला आहे. मी सकाळीच मुख्यमंत्री महोदयांशी या बाबतीमध्ये चर्चा केली आणि हे जे गाळेधारक 155 आहेत त्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्याचंही पंचनामे करून त्यांना देखील शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपण मदत करू आणि त्यांचं देखील जे काय आता व्यवसाय बंद झालेला आहे तो पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर महापालिका प्रयत्न करते. संपूर्ण इमारत आहे त्याची स्वच्छता पहिली केली पाहिजे, साफसफाई, त्याची रंगरंगोटी केली पाहिजे, त्याचे जी काही सगळी वायरिंग जळालेली आहे, इलेक्ट्रिफिकेशन करायला पाहिजे.